पुण्यातला सिंहगड किल्ला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची आणि हौतात्म्याची साक्ष देणारा किल्ला। पण याच सिंहगडावर गेल्या 2 दिवसांमध्ये 2 विकृत घटना घडल्या। 15 आणि 16 ऑगस्टला सुट्ट्यांनिमित्त सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती। पण याच गर्दीत काही विकृतांनी महिलांसोबत चुकीचं वर्तन केल्याचं समोर आलंय। तर गडावर संस्कृती रक्षणाच्या नावाखाली पर्यटकांवर दादागिरी केली जात असल्याचा आरोप सुद्धा आता करण्यात आलाय। त्याबाबत पर्यटकांकडून पोलिसांमध्ये रीतसर तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली आहे। सिंहगडावर सलग 2 दिवसात घडलेल्या या घटनांमुळे पर्यटक तसंच शिवप्रेमींकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय। सिंहगडावर घडलेल्या घटना म्हणजे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा घोर अपमान असल्याच्या प्रतिक्रिया आता यायला लागल्या। शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर नक्की काय घडलं, यावरून काय आरोप केले जात आहेत आणि या सगळ्याबाबत प्रशासनाचं म्हणणं काय, सगळी माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। वीकेंडमुळे शनिवारी रविवारी सिंहगडावर पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी होत असते। पावसाळ्यात सिंहगडावरच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक कुटुंबासह आणि मित्रमंडळींसह गडावर येत असतात। शनिवार 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवप्रेमी तसंच पर्यटक नरवीर तानाजी मालुसरेंना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं सिंहगडावर आले होते। त्यामुळे नेहमीपेक्षा सिंहगडावर गर्दी वाढली होती। सिंहगडावर जाणारा पुणे दरवाजा लहान असल्यामुळे जेव्हा मोठ्या प्रमाणावर गर्दीचा लोंढा येतो तेव्हा जायला जागा नसल्यामुळे मोठी कोंडी होते। 15 ऑगस्टला सुद्धा अशीच गर्दी असल्यानं सिंहगडावरून खाली उतरताना पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पण याच गर्दीचा फायदा घेऊन काही टवाळखोरांनी लाजिरवाणा प्रकार केला। गडावरून खाली उतरताना काही टवाळखोर तरुणांनी गर्दीचा फायदा घेत काही महिला आणि तरुणींना चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला जातोय। कुटुंबासोबत सिंहगडावर आलेल्या पर्यटकांना टवाळखोरांच्या या कृत्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। याचवेळी गडावर 2 गटांमध्ये वादाला सुरुवात झाली। पुणे दरवाजा पुढे असलेल्या फेरीवाल्यांच्या दुकानांशेजारी 2 गटांमध्ये हा वाद सुरू झाला। हळूहळू हा वाद इतका वाढला की दोन्ही गट एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी सुरू झाली। यावेळी एका तरुणाचे कपडे सुद्धा फाडण्यात आले। वाद इतका चिघळला की गडावरच या दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करायला सुरुवात केली। यावेळी एका गटातल्या तरुणानं एक भला मोठा दगड दुसऱ्या गटातल्या तरुणावर भिरकावला। या हाणामारीत काही तरुणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचं सुद्धा सांगण्यात आलं। यामुळे स्वातंत्र्य दिनी सिंहगडावर मोठा तणाव निर्माण झाला। लहान लहान मुलांसोबत गडावर आलेल्या कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मुलांच्या डोळ्यांसमोर हिंसक प्रकार घडताना पाहून अनेक लोक घाबरून गडावरून निघून गेले। या हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। यामध्ये महिला आणि लहान मुलांसमोरच ही हाणामारी होताना दिसते। आता सिंहगडावर महिला आणि तरुणींची छेड काढणं, दगडफेक करणं या सगळ्यामुळे गडाचं पावित्र्य धोक्यात आल्याचा संताप व्यक्त केला जातोय। या घटनेबद्दल रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार देण्यात आली नाही। याचबाबत हवेली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी काही माध्यमांना प्रतिक्रिया दिली। शनिवारी 2 गटांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी दोन्ही गटांना त्याच दिवशी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं। छत्री लागल्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला होता। मात्र दोन्ही गटांनी तक्रार देण्यास नकार दिला असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। पण शनिवारची ही घटना ताजी असतानाच रविवारी सुद्धा सिंहगडावर आणखी एक घटना घडली। सिंहगडावर आलेल्या पर्यटक कुटुंबासोबत संस्कृती जपण्याच्या नावाखाली काही लोकांनी चुकीचं वर्तन केलं। मुख्य म्हणजे यावेळी या कुटुंबाच्या धर्मावरून सुद्धा त्यांना अपमानित करण्यात आल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी हवेली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे ते आता बघूयात। धायरी इथं राहणारे अवधूत साळुंखे पाटील हे रविवार 16 ऑगस्टच्या दुपारी आपली पत्नी, मुलगा, पुतण्या तसंच मित्र जोसेफ डिसोजा यांच्या कुटुंबासोबत सिंहगडावर आले होते। अवधूत साळुंखे पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आम्ही एका कार्यक्रमानिमित्त रविवारी बाहेर पडलो होतो, तेव्हा माझ्या सहकाऱ्यांच्या 7-8 वर्षांच्या मुलीनं सिंहगड किल्ला आणि नरवीर तानाजी मालुसरे स्मृतीस्थळ बघण्याचा अचानक हट्ट धरला। आम्ही सिंहगडावर जायचं या उद्देशाने तयारी करून आलो नव्हतो, पण त्या लहान मुलीच्या हट्टामुळे आम्ही तिथे गेलो। सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीस्थळाचं आम्ही दर्शन घेतलं। समाधीभोवती प्रदक्षिणा घातल्या। त्यानंतर बाहेरच्या सुशोभीकरण करण्यात आलेल्या फरसबंदीवर आम्ही सगळे फोटो काढत होतो, तेव्हा गडावरच्या एका संघटनेच्या लोकांनी आपल्या कुटुंबाला धमकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अवधूत साळुंखे यांनी केलाय। अवधूत यांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार रविवार 16 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजता आम्ही तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या ठिकाणी
फोटो काढून पुढे जात असताना 7 ते 8 मुलं मुली तिथे आली. या मुलांनी आम्ही SHB आर्मी म्हणजेच समस्त हिंदू बांधव आर्मीचे कार्यकर्ते असल्याचं अवधूत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं. अवधूत यांच्या सहकार्याच्या लहान मुलीनं शॉर्ट्स घातल्यामुळं या तरुण तरुणींनी त्यांना हटकलं. तुम्ही बरमोडा आणि छोटे कपडे घालून गडावर का आलात, इथे फोटो का काढला, असा जाब या SHB आर्मीच्या कार्यकर्त्यांनी अवधूत यांना विचारला. तसंच त्यांना इथून खाली जायला सुद्धा सांगितलं. त्यावर अवधूत साळुंखे पाटील यांनी आम्ही जातोच आहोत, आता तुम्ही आम्हाला मारणार का, असं त्यांना विचारलं. तेव्हा त्यापैकी 3 मुलांनी अवधूत साळुंखे पाटील यांच्या गालावर चापट्या मारल्या. तसंच एका मुलीनं त्यांच्या पत्नीचा हात धरून त्यांना लोकांच्या गर्दीत ओढत नेलं. तुम्हाला हिंदू संस्कृती समजते का नाही, अशी दमदाटी या मुलामुलींकडून त्यांना करण्यात आली. त्यानंतर अवधूत साळुंखे पाटील आपल्या कुटुंबासोबत खाली उतरले तेव्हा तिथे पोलिसांची गाडी उभी होती. अवधूत यांनी गाडीत बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे मॅडम यांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. आम्हाला SHB आर्मीच्या मुलांनी मारहाण केल्याची माहिती अवधूत यांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला जायला सांगितलं. अवधूत साळुंखे आपलं कुटुंब आणि सहकाऱ्यांसोबत हवेली पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यानंतर पोलीस सुद्धा सिंहगडावरून SHB आर्मीच्या मुलामुलींना घेऊन पोलीस स्टेशनला दाखल झाले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. SHB आर्मीच्या तरुण तरुणींकडून मारहाण झालेले इतरही काही जण पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. यापैकी एका मुलीला या आर्मीच्या 2 मुलींनी चापट्या मारून मारहाण केली. एकीनं प्लॅस्टिकच्या काठीनं तिला चोप दिला, तर इतर 2 तरुणांना SHB आर्मीच्या तरुणांनी चापट्या मारल्या. तसंच दादागिरी करत हाणामारी केल्याचं सुद्धा समोर आलं. या सगळ्या घटना दुपारी 2 ते 5 या वेळात घडल्या होत्या. या सगळ्यांना SHB आर्मीच्या तरुणांनी शॉर्ट कपडे घातल्यामुळेच मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. दरम्यान या तक्रारीवरून हवेली पोलिसांनी BNSच्या कलम 115(2), 118(1), 189(2), 191(2) आणि 351(2) या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलिसांनी FIR मध्ये 5 मुलं आणि 3 मुली अशा एकूण 8 जणांना आरोपी केलंय. यातील एक मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती सुद्धा देण्यात येते. या प्रकरणाचा पुढचा तपास पोलिसांकडून केला जातोय. पण यावरून अवधूत साळुंखे पाटील यांनी सिंहगडावरच्या या मुजोरीबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. मी वर्षातून 5 ते 6 वेळा सिंहगडावर जातो. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची संस्कृती याचा मला अभिमान आहे. पण त्याच महाराजांच्या किल्ल्यावर संस्कृती रक्षकांच्या नावाखाली मला आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आलं. ही SHB आर्मी काय आहे, ते अधिकृत आहे की नाही हे तपासात समोर येईलच. पण ज्या तरुणींनी आमच्या पोशाखावरून आमचा अपमान केला त्या स्वतः टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून सिंहगडावर आल्या होत्या. तसंच आमच्या सहकाऱ्यांच्या धर्मावरून सुद्धा त्यांनी निंदनीय वक्तव्य केली. धर्मावरून आणि संस्कृतीवरून अपमानित करण्यात आलं. त्यामुळे सिंहगडावर संस्कृतीच्या नावाखाली दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. महाराजांचा गड सर्वांचा आहे. धर्म, पोशाख आणि कुटुंब पाहून दहशत माजवण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं अवधूत साळुंखे पाटील यांनी म्हटलंय. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असंही अवधूत साळुंखे पाटील यांनी सांगितलंय. दरम्यान गेल्या 2 दिवसात सिंहगडावर घडलेल्या या घटनांमुळे गडावरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गडावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज असून गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची मागणी आता केली जाते. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले पाटील यांनीही माध्यमांना माहिती दिली आहे. सध्या सिंहगडावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असून वाहनतळ पूर्ण भरल्यानंतर गडावर जाणाऱ्या पर्यटकांना आवरणं कठीण होतं. गर्दी कमी करण्यासाठी पर्यटकांना रस्त्यातच थांबवलं तर ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवरच संताप व्यक्त करतात, अशी इकडची परिस्थिती आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी नियंत्रित करणं अवघड जात असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण सिंहगडावर अशा घटना वारंवार घडत असल्यामुळं यावर आळा घालण्याची गरज आहे. इथे पर्यटकांवर दहशत निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आता मागणी व्हायला लागली आहे. सिंहगड किल्ल्यावरच्या या घटनांबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.